नाही, प्रवेश तर त्यांचा 5 वाजताच होणार होता. पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले संजय जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत. पण त्यांचे अन्य सहकारी आहेत, त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी त्यांचं स्वागत करतील. आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. भाऊ, कुठेतरी एके ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत, अजूनही त्या अंतिम टप्प्यात आलेल्या नाही आहे, म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाही आहे. दुसरीकडे मात्र मित्र पक्षातली लोक आपण पक्षात घेत आहे, याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता? नाही, असं अजिबात नाही आहे. महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर महायुती व्हायला कुठली अडचण येणार नाही. उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे, त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या 1-2 दिवसात आम्ही महायुतीचा निर्णय फायनल करू. भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे महायुती बाबतीचा? महायुतीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू. आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत. प्रदेशने पण त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आमचे 3ही आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, या संबंधित पक्षाशी महायुतीतल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील. कधीपर्यंत संदर्भात निर्णय घेतले. कधीपर्यंत फायनल लिस्ट होईल किंवा कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे? कारण 30 तारीख अंतिम आहे, आज 24 तारीख आहे. अजिबात काळजी करू नका. 30 तारखेला 3 वाजण्याच्या आत सगळे उमेदवार फायनल होतील, सगळे फॉर्म लावले जातील, यादी जाहीर होईल आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार असू. हो, आता याच्या आधी शिवसेनेचे 2 माजी उपमहापौर आले होते, आता राष्ट्रवादीचे नेते देखील येत आहेत. या सगळ्यांमुळे महायुतीत कुठं खोडा पडणार नाही ना अशा प्रवेशांमुळे? नाही, आता आपण संजय जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत कधी निवडून आलेला नाही. नागेश जे असतील त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहेत. पण आम्ही या प्रभागातल्या 4ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत, ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे. आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं. किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल, प्रभागाचा विकास करता येईल, शहरासाठी काम करता येईल, ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला. ओके.